बाप मेला तरी 72 पण नेता जिवंत राहिला पाहिजे. ह्या ज्या भावना आहे ह्या दाबाच्या आम्हाला ह्या खऱ्या अर्थानं खतम करायच्या. काही करणार ते लोक आहे पक्षामध्ये भाजपामध्ये तर बच्चूकडे आंदोलन करतो म्हणजे तो संपला म्हणून आंदोलन करतो. अरे तुम्हाला तुमच्या पक्षाचं एवढं पडलं का तुम्ही साले तुमच्या मायवर जरी बलात्कार केला ना तरी पक्षाचा झेंडा घेऊन त्या नेत्याचा जय जयकार करणारी औलाद आहे. काही करणार ते लोक आहे पक्षामध्ये भाजपामध्ये त्यानंतर बच्चूकडे आंदोलन करतं म्हणजे तो संपला म्हणून आंदोलन करतोय. जेव्हा आमदाराची पहिली वेळ होती तेव्हा बच्चूकडे 11 दिवस आंदोलन करत होता. काय संपला होता? आम्ही काय थांबलो होतोय? अरे तुम्हाला तुमच्या पक्षाचं एवढं पडलं का तुम्ही सालेव तुमच्या मायवर जरी बलात्कार केला ना तरी पक्षाचा झेंडा घेऊन त्या नेत्याचा जय जयकार करणारी औलाद आहे. काय तुम्हाला पक्ष एवढा प्रिय झाला एका आमदारकीसाठी एका खासदारकीसाठी एका मंत्रिपदासाठी तुमच्या बहिणीवर बलात्कार झाला तरी त्या नेत्याचं गावगाव करणारी औलाद गाव खेड्यात आम्ही पाहायला भेटते. धर्म जातीचं पांघरून टाकून तुमच्या डोक्यातला मेंदू खराब केलेला आहे आणि म्हणून आमच्या शेतीमालाला भाव भेटत नाही. माझ्या दिव्यांगाचा पगार वाढत नाही. माझ्या मजुराची मजुरी वाढत नाही. कारण फक्त एकच आहे तुमच्या डोक्यातली जात आणि धर्म एवढा मजबूत केला का तो बच्चूकडच्या मेल्यावर जिवंत राहीन का नाही राहीन माहित नाही समजत नाही. आणि हे आंदोलन अन्नदान करणाऱ्या अन्न पिकवणाऱ्या शेतकऱ्याचं अतिशय महत्वाच्या वेळेस ज्या वेळेस जमिनीतली मध्ये आम्ही एक दाणा टाकतो आणि त्याच्या 100 दाणे येण्याची ताकद ठेवतो पण भाव आमच्या हाती नसतं अशा वेळेस हे आंदोलन सुरू करतो आहे. कारण हे पेरणीचा टाइम आहे. ह्या पेरणीच्या वेळेस हे मुद्दामून आम्ही आंदोलन सुरू करतो आहे आणि ते तुकडोजी महाराजांच्या गावात करतो आहे. त्याचं कारणच एक आहे का ज्या वेळेस आम्ही दाना बीज पेरतोय त्यावेळेस आमची भावाचं आंदोलन आम्ही सुरू करतो आहे का आम्ही कष्ट करून एका दाण्याचे 100 दाणे करू पण 3,500 रुपये भाव घेणार नाही नाहीतर तिथं येऊन ठोकल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यासाठी सुरुवात आहे. या सगळ्या व्यवस्थेमध्ये तुमच्या सहकार्याची गरज आहे. दुरून पाहून मजा करून पाहू नका. त्याच्यात सामील होऊन खऱ्या अर्थानं आपण एक कार्यकर्ता म्हणून कारण आता आंदोलन थांबलं म्हणजे एकट्या बच्चूकडूचं प्रहारचं नुकसान नाही. इथं असणाऱ्या आमच्या दिव्यांग बांधवाचं नुकसान आहे. मजुराचं नुकसान आहे. माझ्या युवकांचं नुकसान आहे. माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान आहे. कारण आंदोलन थांबणं आणि ते आम्ही पाहतो त्याचं अस्तित्वहीन होणं हे त्याच्या बरोबरच आहे. आणि म्हणून तुमच्या येण्यानं आज जे आम्ही पाहतोय आज फक्त तुमच्या इथं येण्याचे 4-5 घंटे त्याच्या ज्या रिॲक्शन येईल तिथं माझा शेतकरी जगल्याशिवाय राहणार नाही. तुमचं येणं एवढं महत्त्वाचं आहे जेवढं लग्नात जाणं महत्त्वाचं नाही. तुमचं येणं एवढं महत्त्वाचं आहे जेवढं मंदिरात जाण्याचं किंवा मस्जिदीत जाण्याचं जेवढं महत्त्वाचं असतं त्याच्यापेक्षा ह्या आंदोलनात येणं हे फार महत्त्वाचं आहे. लोक चांगलं केलं तर त्याच्या वार्ता होत नाही आणि आपण थोडंसं जर थांबवलं असतं तर मग बच्चूकडू फिर बिक गया अशा प्रकारच्या उलट्या बोंबा करायला लोकांना सहज सोपं झालं असतं. म्हणून त्याला सातत्य ठेवण्याचं काम आपण मित्र ह्याच्यामध्ये केलेलं आहे. मला माहित आहे का देशामध्ये राज्यामध्ये सध्या धर्मांधता आहे. प्रत्येक धर्म त्यासाठी भांडण्यासाठी समोर येत आहे. त्यांची लढाई सुरू आहे. ते तुमच्याही डोक्यात टाकत आहे. कधी कोण खतऱ्यामध्ये येईल कशा पद्धतीनं देशाला एक वेगळ्या प्रकारची कलटणी देण्याचं काम करत आहे. मित्र हो त्याला वेगळं सांगायची गरज नाही आहे. आणि राज्यामध्ये तर मराठा ओबीसी अधिक रोजच्या रोज कसं पेटवल्या जाईल त्याला कसं खत पाणी घालण्याचा प्रयत्न तुम्ही आम्ही पाहतोय काही लोकांकडून व्यवस्थितरित्या केलं जाते. साध्या वाघ्यावरून ओबीसी आणि मराठा सुरू होतं. साध्या वाघ्या कुत्र्यावरून. म्हणजे तुम्ही याच्यावरून लक्षात घेतलं पाहिजे का या सगळ्या याच्यामध्ये आमची लढाई किती कठीण होत चालली आहे. जी आमच्या हक्काची लढाई आहे जे आमच्या जीवन मरणाची लढाई आहे ते भगव्या निळ्या आणि हिरव्यामध्ये आम्ही पाहतोय विभागून टाकण्याचं व्यवस्थित षडयंत्र आहे. मित्र हे तुम्ही लक्षात घेणं फार महत्वाचं आहे का ते इतरांना सांगणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. तुमच्या आमच्या डोक्यामधला शेतकरी मजूर कष्टकरी कामकरी काढून तुमच्या आमच्या डोक्यामध्ये ओबीसी मराठा टाकून कुठेतरी हिंदू आणि मुसलमान टाकण्याचा जो प्रयत्न आहे त्याला खऱ्या अर्थानं रामबाण औषध म्हणून बच्चूकडू अन्नत्याग आंदोलन करतंय. कारण निवड मागणीसाठी नाही आमची दिशा ठरल्या गेली पाहिजे. ज्या दिशेवर महाराष्ट्राला नेण्याचं काम केलं जातं त्या दिशेला आम्हाला पलटवायचं आहे. जो हवा है उसको हमको बदलना है. कारण ही जी आम्ही ज्या पद्धतीनं राजकारण करत आहे जे बगर कामाचं आहे काही न करता आम्ही पाहतोय आमदार आले पाहिजे आम्ही सत्तेत बसलो पाहिजे
असं असं ज्यांना वाटते, ज्यांचे कारनामे सुरू आहे, त्याला सुद्धा हे आंदोलनाच्या माध्यमातून ब्रेक द्यायचा आहे. आम्ही निवड मागणीपुरतं मर्यादित आंदोलन करत नाही, लक्षात घ्या. तुम्ही सगळे कार्यकर्ते म्हणून इथं आहे, शेतकरी म्हणून फार कमी आले असेल, मला माहित आहे. तो येण्याच्या मानसिकतेत सध्या नाही आहे. तुम्ही कार्यकर्ते म्हणूनच इथं आलेले आहे आणि शेतकरी म्हणून इथून इकडे यायला अजून बरेच कष्ट आपल्याला करावं लागेल, बराच त्याग करावं लागेल. आला टाइम तर आम्ही सांगतोय, बच्चू कडू बलिदान करायला सुद्धा तयार आहे. कारण माझ्या भारतातला शेतकरी, शेतमजूर जगला पाहिजे, कष्ट करणारा माणूस जगला पाहिजे, त्याच्या वाट्याला येणारा हिस्सा त्याला भेटला पाहिजे, म्हणून हा प्रयत्न आहे. लक्षात घ्या.